कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो सावली, ताराने ते गाणं सोहमकडे दिलंय, सोहम आणि बबलूकडे। हा म्हणजे मीच तिला सांगितलं होतं की उगाच कोणाला काही डाऊट येईल असं काही करू नको, म्हणून तिने सोहमकडे ती चिठ्ठी दिली। उगाच कशाला 100 शंका आणि त्यांना खतपाणी ना म्हणून। ठीक आहे, तू लवकरात लवकर सोहमकडनं ते घे आणि रियाजाला सुरुवात कर। काय, गाणी नवीन आहे आणि कार्यक्रम खूप मोठा आहे, त्यामुळे सगळं कसं एकदम मस्त पार पडलं पाहिजे। हो, मला काय वाटतं बबलू, ही चिठ्ठी ताराने माझ्यासाठीच दिली आहे। राव, ही चिठ्ठी सावली वहिनीसाठी। असं ताराने सांगितलं, पण खरं तर ही चिठ्ठी तिने माझ्यासाठी दिली असेल तर, म्हणजे असं तिच्या बॉडी लँग्वेज मध्ये होतं। तुझ्यासमोर कदाचित ती लाजली असेल द्यायला, म्हणून तिने सावली वहिनीचं नाव घेतलं असेल, असं असू शकतं। ती कदाचित माझी परीक्षा घेत असेल। सोमराव, तुमचं विमान आहे ना लई वर गेलंय, त्याला खाली घेऊन या। ही चिठ्ठी सावली वहिनीची आहे आणि तिची प्रायव्हसी आहे ना, ब्रेक नको करूस। प्रायव्हसीचा काय संबंध आहे? जर सावली वहिनीला ही चिठ्ठी द्यायची असती तर डायरेक्टली तिला दिली असती ना, मला कशात दिली असती? सोम नाही, माझ्यासाठीच आहे। सोम नको, बघू नको ना, बघू दे ना, नको। अरे मला बघू दे। अरे नको नको, सोम सोम नाही, सोम सोम चुकीचं आहे। सोम 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 भाऊजी, सावली वहिनी ताराने दिली। धन्यवाद, आलेच मी। या, वाचलो, पोपट झाला असता आता। नुसतं ताराची चिठ्ठी, ताराची चिठ्ठी, ताराची चिठ्ठी, ताराची चिठ्ठी, तारा 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 तारा, याडा। हा बोल सावली। माई, चिठ्ठी मिळाली। गुड। आता एक काम कर सावली, या गाण्याबद्दल कुणालाही कळू देऊ नकोस। गाणं नवीन आहे, तेव्हा व्यवस्थित रियाज कर। रियाज? अहो पण खऱ्यात रियाज कसं करू? हे तू बघ ना सावली, प्रत्येक गोष्ट काय मी सांगायची तुला? बघ काय करायचंय ते। ठेव आता फोन। विठ्ठला, हे प्रेमाचं गाणं आहे। मी आजवर तुझ्या भजनापलीकडे कधीच प्रेमाचं गाणं गायलं नाहीये। मला जमेल नाही, तर मी पहिल्यांदाच हा प्रयत्न करते। ह्या घरात कोणालाही न समजू देता मला रियाजाला सुरुवात करायची। आता तूच सांभाळून घे। सावली वाट तर बघत नसेल ना? नाही, मी तर बाहेर जेवून आलोय, पण सावली जेवली असेल का? पण मी एवढा का विचार करतोय? जाऊ दे, सोड। नाही यार, मैत्रीत इतकं तर करू शकतो आपण। तसंही सावली कोणाशी बोलत नाही जास्त। विचारूयात।
धडधडत्या काळजाची आज वाढली हो मुजोरी. मी लाख रोखले तरीही मन करतय हे फितुरी. तुझा हात हातात पडला आणि शब्द अधरात अडला. पण सूर तरीही होत बोलका आज तुला भिडला. हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला. ही कविता सावलीने लिहिली असेल का? हे काय आता नवीन? सारंगने ही चिठ्ठी त्या मूर्ख मुलीसाठी इथे ठेवली नसेल ना? ओ, प्रेम व्यक्त करायची प्लॅनिंग दिसते. सारंग त्या मूर्ख मुलीच्या प्रेमात तर पडत नाहीये ना? यांचं प्रेम प्रकरण वाढतच चाललंय. नमस्कार जगन्नाथराव. नमस्कार. काय कसे आहात? अरे नमस्कार अलकाताई. अहो काय घरी येणाऱ्या पाहुण्याला निदान चहा पाणी नाही, काय तर एखादा गुळाचा खडा विचारायची पद्धत वगैरे आहे की नाही? संस्कार नाही, तुमच्याकडनं एवढी अपेक्षा आहेच मला. तुम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर हे भले मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहेत मला की भैरवी वजे या प्रहराला एवढ्या रात्री तुमच्याकडे काय करत असेल. एक अतिशय आनंदाची बातमी आहे. इतकी आनंदाची की माझ्या पोटातच नाही ना हो. म्हटलं आपल्या माणसांसोबत शेअर करायला हवं म्हणून आले होते. चला आता आले तर सांगूनच टाकते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.